आज आपण आलो आहोत अंबड नगर परिषद कार्यालयासमोर। या ठिकाणी बाबासाहेब खरात सामाजिक कार्यकर्ते यांचं आमरण। नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी आज आपण उपोषणाला बसला आहात, म्हणजे आजचा दिवस दुसरा दिवस आहे। बरं, कशामुळे आपण उपोषणाला बसला त्याच्या मागचं तुमचा प्रश्न काय? माझी एक तक्रार अशी होती सर, पित्तीनगर अंबड येथे एक अतिक्रमण आहे। चिखली बँकेच्या समोर एक हिरो होंडा शोरूम आहे, ते अतिक्रमणमध्ये येते। मी एक लेखी तक्रार दिली, माननीय शिवसाहेबांनी एक तक्रार पत्र काढलं, 53ची नोटीस दिली त्यांना 21 जानेवारीला, व दुसरं पत्र दिलं की 24 जानेवारीला की 1 महिन्याची मुदत देण्यात येत आहे। परंतु 2-3 महिने होऊन बी त्यांचे कोणतेही अतिक्रमण काढलेलं नाही। व दुसरं पत्र मी दिल्यानंतर 18/3ला उपोषणाला बसलो व त्यांनी मला 2 दिवसाची मुदत मागितली आहे, परंतु मला प्रशासनावर कोणताही विश्वास राहिलेला नाही। हे 2 दिवसात कारवाई करतात की नाही हे कळत नाही। म्हणजे नगर परिषदचे शिवोनी तुम्हाला दिशाभूल करणारे असे पत्र दिलेले आहे। हो, दिशाभूल। एवढ्या उच्च पदस्थ अधिकारी ज्याच्यावर सर्व तालुक्या शहराचा कार्यभार चालतो आणि त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला चुकीचं पत्र दिलं असं तुमचं म्हणणं आहे? हो, आणि यामध्ये उपोषण करत असताना माझ्या जीवितास काहीही इजा झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी उकिरडे साहेबांवरच राहील। बरं, तुम्ही या अगोदर पत्र किती तारखेला दिलं होतं त्यांना? मी याच्या अगोदर भरपूर पत्र दिलेले सर, त्यांना 10 जानेवारीला एक पत्र दिलेले, तेव्हापासून ते आजपर्यंत 55 ते 60 पत्र दिलेले आहे। एवढ्या पत्रात त्यांनी कोणतीच ॲक्शन घेतलेली नाही, फक्त नावाला कागदोपत्री घोडे नाचवतात, कारवाई काहीच नाही करत। काय वाटतं तुम्हाला शिवसाहेबाबद्दल? काय वाटतं शिवसाहेबाबद्दल आता शंका निर्माण होत आहे की गावामध्येही चर्चा चालू आहे की शिव कारवाई करत नाहीत, म्हणजे याचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे। तुम्हाला म्हणायचं काय, शिवसाहेब कारवाई करीत नाही म्हणजे? कारवाई करत नाहीत म्हणजे याचा अर्थ, आणि ते संबंधित आपण त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे, ते यांच्या गाडीवर घेऊन हिंडतात व ऑफिसला घेऊन बसतात, आणि विशेष म्हणजे ते घरी घेऊन बसतात। म्हणजे याचा अर्थ काय समजावता आपण? म्हणजे आपल्या बोलण्यावरून तर असं स्पष्ट जाणवत आहे की मी बोलण्यावरून नाही, शिवसाहेबाच्या घरी पण त्यांना बोललो की बाबा हे घरी कसं काय येतात, आणि माझ्यासारखा त्यांच्या ऑफिसला जातो भेटायला, तो घंटे तिथं उभं राहावं लागतं की बाबा साहेबाला भेटायसाठी वेटिंगवर राहावं लागतं की हेच घेऊन बसतात ना। हो, म्हणून वेटिंग करावं लागते लोकांना। बरं, आता आपल्याला काय वाटतं, शिव यावर ॲक्शन घेतील का नाही? शिवसाहेब याच्यावर ॲक्शन घेतील किंवा नाही घेणार ते माहिती नाही, परंतु एक आज असं कळलं की अंबड कोर्टाचं काहीतरी पत्र आलेलं आहे, परंतु अंबड कोर्टाचं पत्र आज आलेलं आहे। 2022ला औरंगाबादचं हायकोर्टाचं एक पत्र आलेलं आहे, त्याची शिवसाहेबांनी त्याची गांभीर्याने नोंद घ्यावा, मग निर्णय घ्यावा। म्हणजे 2022 पासून हे प्रकरण पेंडिंग आहे? ह्या प्रकरणाशी निगडीत पत्राचा एक आदेश आहे हायकोर्टाचा की हे पाळण्यात यावं म्हणून, मग त्या कोर्टाच्या आदेशामध्ये हे नाव आहे। बरं, परंतु नगर परिषद देवाण करून कारवाई करत नाही, म्हणून ते आजपर्यंत आहे। म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार 2022ला हायकोर्ट औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगरचं पत्र नगर परिषद अंबडला आलेलं आहे। हो, या अतिक्रमणासंदर्भातच, परंतु शिव त्या पत्राचा एकही दाखला घेत नाही किंवा त्या पत्राला केराची टोपली म्हणून समजतात, असंच तुमचं म्हणणं आहे? बरोबर। दिनांक 18/6/2022 रोजीचा आदेश व ठराव असा आहे की किराया जमिनी रद्द केलेल्या आहेत व हायकोर्टाचा निर्णय असा आहे, संबंधित तक्रारदार किंवा मला माहिती नाही, सरकारी दवाखाना रोडचं अतिक्रमण तोडलं होतं, त्यावेळेस ते हायकोर्टात गेले, त्यांनी एक आदेश आणलेला आहे, त्याच्यामध्ये आदेशामध्ये 384 लोकांचे नावं आहेत, परंतु त्यापैकी फक्त सरकारी दवाखान्या रोडचंच अतिक्रमण तोडे व इतर तसेच बांधून ठेवलेले आहेत। मी तक्रार दिली, परंतु तक्रार दिलीच्या नंतर हे कोणतेही कारण दाखवतात, हे दिशाभूल करतात। म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार
हायकोर्टाचा आदेश असतानाही परिपूर्ण काम नगर परिषदेने केलेलं नाही. केलेलं नाही. हेतू पुरस्कार केलेला नाही. हेतू पुरस्कार केलेले नाही. केलेलं नाही. सदर माझी मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार ठाम आहे. व माझा मी अपंग आहे. हे शिवसाहेब मुद्दाम हेतू पुरस्कार अपंगाला त्रास देतात. हे अपंगाचा अपमान आहे. परंतु हे चांगलं वागत नाही.